शेतकरी बांधवांनो, आज आहे 20 ऑगस्ट. सध्या राज्यामध्ये पाऊस कमी झालेला आहे. शेतकरी बांधवांची नजर ही आकाशाकडे असून त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न फिरतोय की येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस होईल का? आणि होणार असेल तर असं गॅरंटीने कोणी सांगू शकतं का? तर नक्की तुम्ही योग्य ठिकाणी आलात किंवा अगोदर देखील योग्य ठिकाणी आहात. त्याचं कारण म्हणजे आपण मान्सून 2026 हा संपूर्ण तारखेसह दिलेला होता आणि त्यानुसारच आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस पडलेला आहे किंवा देशातील ज्या राज्याचा अंदाज दिलेला होता तशाच प्रकारचा या ठिकाणी मान्सून राहिलेला आहे. आपण जर बघितलं सध्या एमजीओची परिस्थिती, सध्या तो 6व्या फेजमध्ये आहे आणि तिकडे प्रशांत महासागरामध्ये एल निनो असल्यामुळे जेव्हाही एमजीओ तिकडे जातो तर तो थोडासा रेंगाळल्यासारखा आपल्याला बघायला भेटतो. त्याचा परिणाम जागतिक स्तरावरती बघायला देखील भेटत आहे. मॉडेलची परिस्थिती आणि एमजीओचा अंदाज जर बघितला तर 23 ते 25 तारखेच्या आसपास तो थोडासा पुढे सरकून 7व्या फेजमध्ये येण्याची शक्यता आहे. तिथून पुढे 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान तो 8व्या फेजमध्ये येण्याची शक्यता मॉडेल या ठिकाणी देत आहे. तिथून पुढचा जर आपण अंदाज बघितला तर एमजीओ कमजोर होण्याची शक्यता या ठिकाणी मॉडेल देत आहे. मात्र एमजीओ हा खूप चंचल असतो. त्याचा जास्त लांबचा अंदाज जर आपण बघायला गेलो तर चुकण्याची शक्यता ही जास्तीत जास्त या ठिकाणी राहत असते. त्यामुळे आपण अलीकडचा 7-8 दिवसाचा अंदाज जर बघितला तर योग्य प्रकारे तो या ठिकाणी येत आहे आणि तिथून पुढे मॉडेलचा देखील हा जो कमजोर होण्याचा अंदाज असेल तर हा देखील बदलणार आहे आणि मग तो पहिल्या फेजमध्ये येईल आणि तिथून पुढे आपल्या भारताच्या इंडियन ओशनमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजमध्ये आल्यानंतर राज्यामध्ये किंवा देशाच्या बहुतांश भागांमध्ये जबरदस्त पावसाचं पुनरागमन झालेलं आपल्याला बघायला भेटणार आहे. त्याचं कारण की 28 ऑगस्टपासून ते 1 सप्टेंबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाऊस सक्रिय होईल. मात्र हा पाऊस गडगडाटीच या ठिकाणी पडणार आहे. या संदर्भाची माहिती 30 मार्च रोजी देखील दिलेली होती. हा पाऊस जरी सार्वत्रिक होणार नसला परंतु शेतकरी बांधवांचं मत असं आहे, आपल्याला जरी पाऊस नाही झाला परंतु कुठे कुठे पडत राहिला तर नक्कीच आपल्याला आज न उद्या येणारच आहे. तर तशीच परिस्थिती आपल्याला 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या दरम्यान या ठिकाणी बघायला भेटणार आहे. मात्र 1 सप्टेंबरपासून किंवा त्याच्या 2-3 सप्टेंबरच्या आसपास उपसागराच्या मध्यवर्ती भागाच्या आसपास या ठिकाणी चांगल्यापैकी जबरदस्त मोठी सिस्टीम तयार होण्याची शक्यता आहे. मोठी म्हणजे चक्रीवादळ नाही. चक्रीवादळ आल्यानंतर पाऊस तर होतोच, त्यासोबत नुकसानही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कमी दाब असो किंवा डिप्रेशन असलं किंवा डीप डिप्रेशन जरी असलं तर भरपूर पाऊस या ठिकाणी पडत असतो. कमी दाब का असत नाही, परंतु तो जर समजा आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्यानंतर कर्नाटक आणि मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्राच्या आसपास जर अशा प्रकारे आलं तर भरपूर पाऊस आपल्याला हा कमी पर्जन्याचा भाग जो आहे किंवा या ठिकाणी सातत्याने पावसाचा किंवा कमी पावसाचा सामना करावा लागतो त्या भागामध्ये चांगल्यापैकी पाऊस बघायला या ठिकाणी भेटत असतो. मात्र अगोदरचे कमी दाब सगळे हे उत्तर भारताकडे जात असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रावरती पाऊस थोडासा कमी पडत आहे. तर 2 ते 3 तारखेच्या आसपास या ठिकाणी जबरदस्त सिस्टीम चांगल्यापैकी तयार होईल आणि ही महाराष्ट्राकडे येण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये आपल्याला 28 तारखेपासून 1 तारखेपर्यंत चांगल्यापैकी वातावरण बनेल आणि जसाही सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा या ठिकाणी येईल तर पहिल्या आठवड्यामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं या ठिकाणी सोडून द्या आणि हे माहिती जी असेल तर अत्यंत विश्वासाची आणि अभ्यासू तुमच्यापर्यंत सातत्याने पाठवली जाते. अशा प्रकारचे अंदाज तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि तारखेनुसार मान्सून किंवा त्या प्रकारचा मान्सून सांगितल्याप्रमाणे पाऊस झाला असं पाहायला भेटणार नाही. तर नक्कीच या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.